हां बोला महाराज. फार सुंदर. अतिशय जाताना खरं तर मी कधी हे बोटीमधून बसतच नव्हतो. हा प्रथमच माझा योगा. अगदी बिनधास्त भगवंताच्यावरती विश्वास क्या ठेवून बात आहे. इथपर्यंत गेलो. भगवंताला भेटलो आणि भेटून झाल्यानंतर परत आता इथपर्यंत आलो. अतिशय आनंद झाला. जीवनातला एकदाच प्रवास. चांगलं पण दरवर्षी घडणार असा दरवर्षी घडणार फक्त जरा विश्वास पोटाचा पांडुरंगात. आहार चांगला ठेवा म्हणजे आहार काय कृपा पांडुरंग. कृपा त्या पांडुरंगाची पण दररोज नाही दरवर्षी मला असं वाटतं आपण दोघेही आपल्या दोघांचा अतिशय चांगला सहभाग झालेला आहे. तर जास्तीत जास्त आपण 2 किंवा 3 कोणीही पण जर समजा माझी वैयक्तिक काय अडचण असेल किंवा काही कारणास्तव तर यापुढे मात्र तानाजी महाराजांनी या गेट ऑफ इंडियापासून घारापुरीला नेण्याचा जाहिरात पोचण्याचा म्हणजे थोडक्यात हे कार्य आता तुमचंच आहे. तुम्हीच पुढे होऊन करायचं आहे. मी तुमच्यासोबत आहेच आहे. पण अशीच 4 माणसं आपल्या देवाच्या कृपेनं कारण काय असतं वारी निघताना सगळं छान छान वाटतं पण वारीच्या अगोदरची जी तयारी असते ती पण महत्त्वाची असते आणि त्यालाच 4 माणसाचं पाठबळ लागतं. निघताना सगळं छान छान वाटतं बांगड्या घातल्यानंतर छान वाटतात पण घालताना त्या कासाराला किती त्रास घ्यावा लागतो. व्यवस्थित हात नाजूक पकडायला लागतो. त्या हाताला कुठलाही इजा जखम होता कामा नये अशा पद्धतीचा आता बघा गेट ऑफ इंडिया आलेला आहे. हे बघा गेट ऑफ इंडिया ताजमहाल बघा हा गेट ऑफ इंडिया. हे बघा हे गेट ऑफ इंडिया गेटवे ऑफ इंडिया.